फलटण तालुका म्हटलं तर सर्वप्रथम आठवण येते ती निंबाळकर घराण्यातील माधोजीराव नाईक निंबाळकर यांच्या पुत्री, त्याचबरोबर स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पहिल्या पत्नी व छत्रपती संभाजी महाराज यांच्या मातोश्री सईबाईंची. याच मुलखात महाराजांनी आदिलशाही स्वारांना पायबंद बसावा म्हणून काही गडकिल्ले उभारले. याच प्रांतातील गिरिदुर्ग प्रकारातील हा किल्ला शंभू महादेव डोंगर रांगेत समुद्रसपाटीपासून 2900 फूट उंच आहे व चढाईसाठी सोप्या श्रेणीत हा येतो. पुरंदरच्या तहानंतर मिर्झा राजा जयसिंग आणि शिवाजीराजांनी आपली स्वारी विजापूरवर निश्चित केली. या स्वारीमध्ये सरसेनापती नेताजी पालकर यांना सोबत घेऊन महाराजांनी डिसेंबर 1665 आदिलशाहीत असलेला हा किल्ला शिडी लावून घेतल्याचा उल्लेख बखरीत आढळतो. पुढे हा गड आदिलशाही व मोगल यांच्यामध्ये झालेल्या तहानुसार आदिलशाहीच्या ताब्यात गेला. आग्रा येथील सुटकेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी 1673 आदिलशाहीकडून हा जिंकून स्वराज्यात आणला. मोगलांनी पुढे 1689 मराठ्यांकडून हा गड जिंकला. मात्र 1707 औरंगजेबाच्या मृत्यूनंतर पुन्हा मराठा फौजांनी जिंकून हा गड स्वराज्यात आणला. सन 1818 पर्यंत हा गड मराठ्यांच्या ताब्यात होता. ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणारे आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक 1827 साली या गडावर असल्याची नोंद गॅझेटियरमध्ये आढळतात. विजापूरहून होणाऱ्या स्वारांना पायबंद बसावा, तसेच समुद्रमार्गे होणाऱ्या व्यापारी मार्गावर लक्ष व स्वराज्याची मजबूती व विस्तार ह्या कारणाने छत्रपती शिवाजी महाराजांनी साताऱ्याच्या पश्चिमेस अनेक गडकिल्ले उभारले. त्यात महिमानगड, वारूगड, वर्धनगड व त्याचबरोबर फलटण तालुक्यात येणारा हा गड देखील काबीज करून स्वराज्यात आणला, तो म्हणजे संतोषगड.